ईट द लिक्विड्स अँड ड्रिंक द सॉलिड्स. कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की पाणी खायचं कसं असतं. आता आपण बघूया अन्न प्यायचं कसं असतं. लहानपणी तुम्हाला सगळ्यांनाच आठवत असेल नाही का की आपले पेरेंट्स आपल्या पाठीमागे लागायचे जेवताना की प्रत्येक घास हा 32 वेळा चावून खायचा आहे. तर तेव्हा बहुतेक आपल्याला त्याचं महत्व कळलं असेल किंवा नाही कळलं असेल. पण आता त्याची जेवढे डायजेस्टिव्ह सिस्टमचे वाढते आजार आहेत त्यानुसार त्याची गरज नक्कीच भासते. तर अन्न हे प्यायचं कसं. तर आपल्या तोंडामध्ये जेव्हा घास जातो तर तो घास खरं तर एवढ्या वेळा चावायचा आहे, म्हणजे 32 वेळा तुम्हाला चावायचाच आहे. तर तो चावून चावून तो इतका पातळ करायचा असतो, इतका ज्युसी करायचा असतो की तुमच्या तोंडामध्ये तो पूर्ण फिरला पाहिजे आणि नंतर गिळण्याच्या आधी तो लाळेमध्ये मिक्स होऊन मग तो खाली जातो. त्याच्यामुळे काय होतं की तुम्ही खाल्लेल्या कार्बोहायड्रेट्सचं हे व्यवस्थित पचन होतं. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे काय की जेवताना आपलं लक्ष जे असतं हे नेहमी डिवायडेड असतं. म्हणजे आपण खातो आणि आपण मोबाईलमध्ये बघतो किंवा समोर आपण टीव्ही बघतो किंवा कुठल्या तरी दुसऱ्या अशा ऍक्टिव्हिटीमध्ये असतो किंवा आपण बोलत असतो. तर जेवताना पूर्ण लक्ष आपल्या अन्नाकडे नसल्यामुळे आपण खरंच तो घास तेवढ्या वेळा चावतोय का किंवा जास्तीत जास्त समजा मोजून नाही तरी जास्तीत जास्त वेळा चावतोय का हे बघणंही तेवढंच गरजेचं असतं. तर त्याच्यामुळेच याच्यापासून जे होणारे संभाव्य आजार आहेत त्याच्याविषयी आपण नंतर बोलूया. पण मेक शुअर की आपण जेव्हा जेवतो तेव्हा सावकाश शांतपणे बसून घाईघाई न करता जेव्हा आपण जेवतो तेव्हा ते खाल्लेलं अन्न आहे ते आपल्याला व्यवस्थित पचतं. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.